नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. भारतीय परंपरेत गुरूंना विशेष स्थान आहे, कारण गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्रद्धेने काही गोष्टी केल्यास मनात सकारात्मक दिशा मिळते आणि गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. चला तर मग जाणून घेऊया, गुरुपौर्णिमेला कोणत्या 5 गोष्टी नक्की कराव्यात. यामध्ये पहिली गोष्ट आहे, गुरूंचे दर्शन आणि आशीर्वाद घ्या. तुमचे आध्यात्मिक गुरु असतील तर त्यांना भेटून त्यांच्या पाया पडून दर्शन घ्या. प्रत्यक्ष भेटणे जर शक्य नसेल तर मनोभावे त्यांचे स्मरण करा. आई, वडील, शिक्षक आणि ज्यांनी आपल्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवला त्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करा. दुसरी गोष्ट, गुरूंची पूजा करा. गुरूंच्या प्रतिमेसमोर किंवा आपल्या आराध्य देवतेसमोर दिवा लावा, फुले अर्पण करा आणि शांत मनाने प्रार्थना करा. गुरूंना श्रीफळ म्हणजे नारळ, वस्त्र किंवा त्यांच्या आवडीची वस्तू भेट देऊन दक्षिणा अर्पण करा. माता-पिता हे आपले पहिले गुरु असतात, त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे आशीर्वाद घ्या. जीवनातील चुका सुधारण्याची आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मागा. तिसरी गोष्ट म्हणजे गुरुर्ब्रह्मा मंत्राचा जप करा. या दिवशी श्रद्धेने पुढील मंत्राचा जप करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा आपल्या क्षमतेनुसार म्हणू शकता. या दिवशी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करा. गुरूंच्या जीवनावरील पुस्तकांचे वाचन करा. त्यांचे विचार जीवनात आणण्याचा संकल्प करा. चौथी गोष्ट, सेवा व गरजू व्यक्तीला मदत करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास गुरूंच्या आश्रमात जाऊन सेवा करा. अन्नदान, वस्त्रदान, पुस्तके किंवा आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला मदत करा. दान केवळ दिखाव्यासाठीच नव्हे तर निस्वार्थ भावनेने करा. ज्ञानदानालाही विशेष महत्त्व आहे. ज्ञानाच्या कार्यात मदत करणे ही गुरूंची सर्वात मोठी सेवा मानली जाते. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरूंनी दिलेला एक उपदेश आचरणात आणा. केवळ पूजा करून गुरूंची कृपा मिळते असे नाही. गुरूंच्या शिकवणीतील किमान एक चांगली गोष्ट आपल्या जीवनात कायमची स्वीकारा. राग कमी करणे, सत्य बोलणे, व्यसन सोडणे, नियमित साधना करणे किंवा गरजूंना मदत करणे यापैकी एखादा संकल्प करा. नामस्मरण आणि सत्संग, गुरुचरित्र, भगवद्गीता किंवा धार्मिक ग्रंथाचे वाचन करा. भजन, कीर्तन किंवा सत्संगामध्ये भाग घेऊन मन शांत आणि पवित्र ठेवा. मित्रांनो, गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, जो आपल्याला योग्य दिशा देतो, अज्ञान दूर करतो आणि जीवनाचा खरा अर्थ समजावतो, तो गुरु होय. या गुरुपौर्णिमेला मनातील अहंकार बाजूला ठेवून कृतज्ञतेने गुरुचरणी नतमस्तक व्हा आणि प्रार्थना करा. हे गुरुदेव, माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करा. मला सद्बुद्धी, योग्य दिशा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. तुमच्या जीवनात जर गुरूंचे स्थान असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा की श्री गुरुदेव दत्त किंवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. धन्यवाद.